बाहेर या कडकत्या उन्हामध्ये सध्या तुमचे प्लॅन काय बनत नसतील, या उन्हात बाहेर विकेंडला कुठे जाणार हा प्रश्न नेहमी पडत असेल, तर हा स्पेशल व्हिडिओ आहे तुमच्यासाठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे टॉप 5 प्लेसेस जिथे तुम्ही आता या उन्हामध्ये देखील एन्जॉय करू शकता। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा। चला तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया या व्हिडिओला। सध्याचं ट्रेंडिंग ठिकाण म्हणजे काळमांडवी वॉटरफॉल, जिथे 12ही महिने पाणी असतं 365 दिवस। मुंबईवरून फक्त 42 किलोमीटर अंतरावर आहे। जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने जात असाल तर मुंबईवरून ट्रेन पकडून तुम्हाला पालघरला यावं लागेल। पालघरवरून जव्हार बस स्टॉप आणि तिथून 7-8 किलोमीटर आहे। तिथून शेअरिंग ऑटो आहेत, पण हा पब्लिक ट्रान्सपोर्ट जरा डोक्याला तापच आहे। त्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेल की स्वतःची गाडीच करून जावं, हे बेटर पडेल। हा स्पॉट तुमच्या फॅमिली मित्रांसोबत एन्जॉय करायला खूप चांगला आहे, तर नक्की भेट द्या। स्पॉटला खूप भारी आहे, खूप एन्जॉयमेंट आहे आणि ते तुम्हाला लाईफ जॅकेट वगैरे भेटतील, त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही। उन्हामध्ये देखील तुम्ही वॉटरफॉलचा आनंद घेऊ शकता। लोणावळा, उन्हाळ्यात लोणावळ्यात भेट देण्याची ठिकाणे कोणे धबधबा, आंबे व्हॅली, लायन्स पॉइंट, टायगर स्लीप, लोणावळा तलाव, भाजा लेणी, बुशी डॅम, कार्ला लेणी आणि बरेच काही। उन्हाळ्यात हिरवेगार पन्ना निसर्ग, विलोभनीय पश्चिम घाटाचे दृश्य आणि उन्हाळ्याच्या उष्ण हवामानापासून आवश्यक आराम देणारे अनेक आकर्षणे आणि झाकलेले। लोणावळ्यात तुमच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही टायगर स्लीप, ड्यूक नोज यासारख्या वॉन्टेज पॉइंट्स किंवा लोहगड, राजमाची आणि इतर अनेक प्राचीन किल्ल्यांना भेट देऊ शकता। याशिवाय तुम्ही शहरांच्या फेरफटक्यामध्ये कार्ला आणि भाजा लेणींना भेट देऊ शकता। शहरांपासून दूर असलेल्या एक दिवसाच्या प्रवासासाठी पावना धरण आणि पुणे धबधबा आणि डेला ॲडव्हेंचर पार्क यासारखी ठिकाणे देखील जोडू शकता। उन्हाळ्याच्या प्रवासादरम्यान लोणावळ्यात जा आणि तुमच्या उन्हाळ्याच्या प्रवासासोबत काही उत्तम आठवणी बनवा। माथेरान, इथे तुम्ही 6 ठिकाणी जाऊ शकता, म्हणजे 6 पॉईंट एक्सप्लोर करू शकता। त्यातला पहिला आहे इको पॉइंट आणि लुईसा पॉइंट। सह्याद्रीच्या पर्वतरांगाचे आकर्षक दृश्य देणारे माथेरानमधले हे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे। नावाप्रमाणेच हे निसर्गरम्य, प्रतिध्वनी आणि प्रतिध्वनींसाठी देखील प्रसिद्ध आहे। उन्हाळ्यात माथेरानला भेट देण्यासाठी हे आकर्षक ठिकाण आहे। छायाचित्रकार आणि हायकर्ससाठी सर्वोत्कृष्ट ठिकाण आहे। विशालगड आणि प्रबळ किल्ल्याचे विलक्षण दृश्य दिसते। पावसाळ्यात या टेकडीचे मोहक सौंदर्य जास्तीत जास्त पर्यटकांचे लक्ष वेधून घेते। पॅनोरामा पॉइंट, पश्चिम घाटाचे 360 अंश विस्मयकारक दृश्य प्रदान करणारे पॅनोरामा पॉइंट हे माथेरानमधील एक निर्मळ आणि शांत पर्यटन स्थळ आहे। या ठिकाणी जा आणि या ठिकाणाचा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घ्या। महाबळेश्वर, पहिला पॉइंट म्हणजे विल्सन पॉइंट। समुद्र सपाटीपासून 4710 फूट उंचीवर उभा आहे। महाबळेश्वर मध्ये सर्वाधिक भेट दिलेल्या ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे। हे महाबळेश्वर मध्ये सर्वोच्च शिखर आहे आणि ते दरी आणि परिसराचे विहंगम दृश्य देते। या ठिकाणांचा आणखी एक उंच बिंदू म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्ताचे चित्तथरारक दृश्य, ज्यामुळे हे ठिकाण सनराइज पॉइंट म्हणून ओळखले जाते। तसेच मंत्रमुग्ध करणारे दृश्य आणि विस्मयकारक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना या शिखरावर 3 वेगवेगळ्या बिंदूंचा लाभ मिळतो। या पॉइंटवर तुम्हाला सकाळी 6 ते संध्याकाळी 7:30 पर्यंत विहंगम असे दृश्य पाहायला मिळतील। तसेच हा दुसरा पॉइंट म्हणजे मुंबई पॉइंट। मुंबई पॉइंट हे बॉम्बे पॉइंट म्हणून देखील ओळखले जाते। हा फेमस आहे त्या इथल्या सनसेट पॉइंट साठी। अलिबाग, अलिबागला जाण्यास 2 मार्ग आहेत। एक तर रोड थ्रू जाऊ शकता, अदरवाइज तुम्ही बोटी थ्रू म्हणजेच फेरीवरून जाऊ शकता। रोडवरून जाण्यास तुम्हाला 2 ते 2.5 तास लागतात। तसेच फेरीवरून देखील सेमच अंतर आहे। फेरी ही तुम्हाला मुंबई गेट ऑफ इंडियावरून भेटेल, त्याची कॉस्ट असेल 150 रुपये। ते तुम्हाला डायरेक्ट अलिबाग बसस्थानकापाशी सोडेल। अलिबाग बसस्थानकापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर अलिबाग बीच आहे। हा महाराष्ट्रातील कोकण विभागातील अलिबाग येथे वसलेला एक शांत समुद्र किनारा आहे। हे अलिबाग मधील प्रमुख पर्यटन स्थानांपैकी एक आहे आणि लोणावळा पॅकेजचा एक भाग म्हणून भेट देण्यासाठी प्रमुख समुद्र किनारे आहेत। अलिबाग बीच हा शहराचा मुख्य समुद्र किनारा आहे आणि हा स्वच्छ किनारपट्टीसाठी प्रसिद्ध आहे। समुद्र किनाऱ्यावर प्रामुख्याने काळी रेती आणि भरपूर खडकाळ पसरलेले आहे। तसेच अलिबागला आल्यावर तुम्ही गुलाबा किल्ला हे देखील भेट देऊ शकता। अलिबाग बीच वरून तुम्हाला तिथे 1 तास लागेल जायला। त्या किल्ल्यावर प्रवेश हा सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू असतो। हा महाराष्ट्रातील अलिबागच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात वसलेला एक जुना लष्करी तटबंदी किल्ला आहे। अलिबाग टूर मध्ये मुंबई जवळ प्रसिद्ध वारसा स्थळांपैकी एक आवश्यक स्थळ आहे।